नमस्कार मित्रांनो, आज आम्ही आलो आहोत ग्रेप एम्बसी नाशिक या ठिकाणी. हे आहे मुख्य प्रवेशद्वार. हे आहे माझी मित्रमंडळी. हे प्रवेशद्वाराजवळील दृश्य आहे. इथे ग्रीन हाऊस आहे. इथे विदेशी पालेभाज्या पिकवल्या जातात हायड्रोपोनिक पद्धतीने. इथे ह्या विक्रीसाठी उपलब्ध आहेत. चला आता आत प्रवेश करूया. गेट छानपैकी सजवलेलं आहे. हॉटेलची सजावट खूप चांगली आहे. फोटोचं म्हणजे आमच्याजवळ आमची बी हाऊस बनला फोटो. ग्राहक बसतात त्याच्या वरचा जो भाग आहे हा पूर्णपणे हिरवेगार द्राक्षवेलींनी सजवलेला आहे. आज सोमवार आहे त्यामुळे थोडी गर्दी कमी आहे. शनिवार, रविवार व सुट्टीच्या दिवशी इथे खूप गर्दी असते. वेटिंग करावी लागते. आम्ही मिसळपावची ऑर्डर दिलेली आहे. बघूया टेस्ट कशी आहे ती. मिसळपावची प्लेट आलेली आहे. रस्सा आहे, सोबत पापड आहे, दही आहे. चालतच नाही का चव घेतली. पाटील सर, चव कशी आहे? एकदम छान. हो, एकदम मस्त. चव खूप चांगली आहे. एकदम छान, उत्तम. खूप छान. गावठी मटकीचा वापर केलेला आहे. आम्ही बसलो त्याच्या वर आमची मंडळी आस्वाद घेते आहे. त्याला बघा कसे छान द्राक्ष लागलेले आहे. छत जे आहे ते पूर्णतः द्राक्षवेलींनी त्याला आच्छादन केलेलं आहे. आतील सजावट खूप चांगली आहे. लांब नजर जाईपर्यंत द्राक्षवेली आहे. आल्यानंतर इथे अक्षरशः प्रसन्न वाटतं. बघा आमचे मित्र आनंद घेत आहे. समोर सुद्धा खूप चांगली सजावट केलेली आहे. छोट्याशा बालकान्हाचं दृश्य इथं बघा पाहायला भेटतं आहे. फॅमिलीसाठी स्वतंत्र AC रेस्टॉरंट इथे आहे. बाहेर आपण ज्या विदेशी भाज्या विक्रीसाठी बघितल्या त्या इथे हायड्रोपोनिक फार्म हाऊसमध्ये पिकवल्या जातात. चेरी टोमॅटो आहे, बेसिल आहे, मिरची आहे व अनेक विविध प्रकारच्या भाज्या इथे पिकवल्या जातात व बाहेर विक्रीसाठी ठेवल्या जातात. हे स्लोगन आहे. आय लव्ह नाशिक. ही थोडी फोटोग्राफी करतो आहोत. वय विसरून एन्जॉय करता आहेत. रंगीत छत्रीच्या साह्याने खूप चांगली सजावट इथे पाहायला भेटते. लहान मुलांना हे दृश्य खूप आवडतं. मसाले हे गायची प्रतिकृती आहे. कुठे समोर ही नर्सरी आहे. इथे विक्रीसाठी फुलझाडं आहेत आणि इथे काही पदार्थ विक्रीसाठी आहे. ही समोर मिनी रथगाडी आहे. बेतची छोटीशी गाडी आहे. सायकल रायडिंगची सोय आहे. तारेवरची सायकल चालवता येऊ शकते. मुलांसाठी जंपिंग गेम आहेत.
डिजिटल गेमसुद्धा आहेत. मिनी टॉय ट्रेन आहे. लहान मुलांना यातून फेरीफटका मारण्याची सोय करण्यात आलेली आहे. हा झुला बघून झुला खेळायची इच्छा झाली म्हणून जरा 1-2 झुला खेळूनच घेऊया. आता परतीचा प्रवास. पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करायला विसरू नका. आपल्या शहराचे नावही टाका. धन्यवाद मित्रांनो.